ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। लातूरमध्ये गुटखा तस्करीवर मोठी कारवाई, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। लातूर शहरात प्रतिबंधित गुटखा विक्री व वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एका आरोपीला रंगेहात अटक केली असून वाहनासह तब्बल 8,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कठोर आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली। दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर MH09 CV 9124 गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सापळा लावून संशयित वाहन अडविण्यात आले। चौकशी दरम्यान चालकाने आपले नाव नागनाथ हरिभाऊ मुंडे वय 45 राहणार मजगे नगर लातूर असे सांगितले। वाहनाची तपासणी केली असता सीटच्या मागे आणि डिक्कीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवलेला आढळला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला 1,24,800 रुपये, V1 तंबाखू 31,200 रुपये, स्विफ्ट डिझायर कार 7 लाख रुपये असा एकूण 8,56,000 किमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे व आनंद हल्लाडे यांच्या पथकाने अचूक नियोजनातून पार पडली। लातूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अवैध व्यवसायांवर पोलिसांचा धाक अधिकच वाढला आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। लातूर प्रतिनिधी।